नमस्कार मंडळी. खूपदा आपण हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो की छान दाटसर ग्रेव्हीच्या भाज्या ऑर्डर करतो, ज्या भाज्या खूप महाग असतात आणि याची जी ग्रेव्ही आहे ही कधी बनवली हे आपल्याला अजिबात माहीत नसतं. तर अशा चटपटीत चविष्ट ग्रेव्हीच्या भाज्या तुम्ही सहज घरी बनवू शकता. त्याच्यासाठीच आजची ही खास रेसिपी आहे. ज्यांना चिकनचे प्रकार जास्त आवडतात त्यांनी ही रेसिपी जरूर शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. बरं, ज्यांना चिकन आवडत नाही ते या जागेवर पनीरचा सुद्धा वापर करू शकतात. खूप छान ही ग्रेव्ही तयार होते. ग्रेव्ही बनवत असताना काही छान अशा ट्रिक्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून अगदी हॉटेलसारखी ही ग्रेव्ही तयार होते. आता इथं अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून मॅरिनेट केलेलं आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे. इथं कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं. त्यामध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे पातळ चिरून घातलेले आहेत. आता हे कांदे हलकेसे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. खूप जास्त असा यांचा रंग जो आहे तो एकदम असा डार्क होऊन द्यायचा नाही आहे. फक्त कांदा हलकासा सॉफ्ट झाला की यामध्ये 1 इंच आल्याचे असे छोटे तुकडे करून यामध्ये घातलेले आहेत. तसंच एक 10-12 लसणाच्या पाकळ्यासुद्धा घातलेल्या आहेत. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो स्वच्छ धुवून पातळ चिरून यामध्ये घातलेला आहे. आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो छान असा सॉफ्ट होईपर्यंत हा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत. आता हे सगळं व्यवस्थित परतलं की यामध्ये आपल्याला सिक्रेट पदार्थ घालायचा आहे, ते म्हणजे काजू. काजू घातल्यामुळे भाजीची जी चव आहे ना ती खूप जास्त भारी येते. अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखी चव याला येते. इथं मी 5-6 काजू इथं घेतले होते. तुम्ही या जागेवर मगज बी जरी घेतले ना तरीसुद्धा चालणार आहे. टेस्ट इक्वल एकदम सेम येते. खूप छान टेस्ट येते. त्यामुळे काजू किंवा मगज बी तुम्ही दोन्हीपैकी एक वापरू शकता. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घातली. पुन्हा व्यवस्थित याला परतून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं परतल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण जे आहे हे त्या ताटामध्ये काढून थंड करून त्यानंतर वाटून घ्यायचं आहे. बरं मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी रेसिपीज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्ट मिळेल आणि तुम्ही आपल्या रेसिपीज लगेच पाहू शकता. आता हे कांदा टोमॅटो मी काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल घातलेलं आहे. आता आपण सुरुवातीला जे चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं ते चिकन कढईमध्ये घालायचं. गॅस हा लहान ठेवायचा आणि लहान गॅसवरच हे चिकन आपल्याला छान असं परतून घ्यायचं. जोपर्यंत याचा स्मेल निघून जात नाही तोपर्यंत परतायचं. झाकण न ठेवताच आपल्याला हे परतून घ्यायचं, जेणेकरून यामधला जो स्मेल आहे तो निघून जातो. आता हे मिश्रण व्यवस्थित असं थंड झालेलं आहे. आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. गरज लागली तर थोडंसं पाणी घाला, नाही लागली न पाणी घालता वाटून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. तुम्ही ग्रेव्ही बघू शकता, अगदी व्यवस्थित मस्त अशी दाटसर ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आणि चिकनसुद्धा मस्त असं आपलं परतलेलं आहे. चिकन परतून घेतल्यामुळे काय होतं ना, ग्रेव्हीची चवसुद्धा छान येते आणि चिकनचा जो उग्र स्मेल असतो ना तो सुद्धा निघून जातो. आता चिकन परतलं होतं, सगळं काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तेल घातलं. यामध्ये काही खडे मसाले घालायचे. दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, 2 मिरच्या घातल्या, तेजपान घातलेलं आहे, थोडंसं जिरं घालायचं. उन्हाळा चालू आहे त्यामुळे इथं मी लवंग वगैरे हे सगळं घातलेलं नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण याने काय होतं ना, जळजळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सगळं मी स्किप केलेलं आहे. त्यानंतर आपली जी ग्रेव्ही आपण तयार केली होती ती यामध्ये घालायची. जर पाणी घालून वाटलं ना तर काय होतं, परतायला थोडासा जास्त वेळ लागतो. त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालताच वाटून घ्यायचं. 2-3 मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर पावडर मसाले घालायचे. 1 चमचा धना पावडर, त्यानंतर 1 चमचाच इथं मी गरम मसाला, लाल तिखट घातलेला आहे आणि त्यानंतर इथं मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. थोडीशी हळद घातली होती, चवीनुसार मीठ घातलं होतं. आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. हे बघा, आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला व्यवस्थित अशी वाफ काढायची. तुम्ही बघू शकता इतका सुंदर याचा घमघमाट सुटला होता आणि ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता, रंग हलकासा चेंज झालेला आहे. मस्त याला तेल सुटलेलं आहे. आता काय करायचं ना, आपण जे चिकन फ्राय करून ठेवलं होतं ते चिकन यामध्ये घालायचं आहे. आता इथंच थोडीशी कोथिंबीर मी घातली होती. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता साईडच्या छोट्या टोपामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता ही जी भाजी आहे ना ही आपल्याला खूप जास्त अशी पातळ बनवायची नाही, हलकीशी ही दाटसर ठेवायची. अगदी हॉटेलमध्ये मिळते ना अगदी त्या पद्धतीची ही चिकन ग्रेव्ही मी तयार करत आहे. त्यामुळे यामध्ये मी फारसं पाणी घालणार नाही. तुम्ही मस्त गरमागरम फुलके, चपाती किंवा नान बनवू शकता यासोबत खाण्यासाठी. खूप जास्त टेस्टी लागते. हॉटेलमध्ये एवढीच जर भाजी घ्यायचं म्हटलं ना तर खूप आपल्याला पैसे मोजावे लागतात, बल्कि त्यापेक्षा अगदी थोड्याशा पैशामध्ये आपण पूर्ण फॅमिलीसाठी असा मेन्यू बनवू शकतो. आता हे व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे. लगभग आता याला म्हणा 20 ते 25 मिनटं झालेले आहेत.
का तर ही ग्रेव्ही आहे ना, तुम्ही जितकी छान परतून घ्याल ना, चव तेवढी छान येते. आता गरम केलेलं पाणी जे आहे ना, ज्या भांड्यामध्ये मी हे चिकन काढून ठेवलं होतं त्यामध्ये घातलं आणि व्यवस्थित असं यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. आता हे जे पाणी आहे ना, हे एक छोटा ग्लासभर पाणी होतं, फारसं पाणी इथं मी घातलेलं नाही. तुम्हाला जर पातळ भातासोबत खायला जर बनवायचे असेल तर तुम्ही थोडीशी पातळ ग्रेव्ही बनवू शकता, काहीच हरकत नाही. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा. आता यावरती ना झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनटासाठी ना हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चमचमीत ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. तुम्ही रंग बघा, खूप सुंदर, चवीला तर अप्रतिम झाली होती. शिवाय रंग अगदी हॉटेलसारखाच आला होता. तुम्ही पाहू शकता, खूप मस्त ही ग्रेव्ही तयार झाली होती. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.